आणि बॅटिंग करत आहेत सुरेश उर्फ कुडा. पहिलाच बॉल आणि उत्कृष्टाची फिल्डिंग केलेली आहे. एक धावसंख्येने धावफलक पुढे जात आहे. बॅटिंग करत आहेत मनोज. सुंदर असा बॉल आणि बॉल चुकलेला आहे. क्षेत्ररक्षणावरती जोर द्यायचा आहे कारण एक एक विकेट महत्त्वाची आहे. अगर आपल्या संघाला अगर आपल्या संघाला विजयी करायचा आहे तर फिल्डिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चांगलाच फटका मारला होता पण फलंदाज बाद झालेला आहे. मनोजेची खेळी संपलेली आहे या डावापुरती. आणि अमित बॉईज संघ एक धावसंख्या एक विकेट. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत ऋषभ. ऋषभ हे सुद्धा या क्रीडांगणावरती यांनी खूप साऱ्या मॅच गाजवल्या आहेत. पावसाळीमध्ये एक स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सुंदर असा शॉट आणि एक धाव संघासाठी जोडलेली आहे त्यांनी. सगळ्यांच्या नजरा सुरेशवर आहेत. आणि नो, अंपायरनी नो बॉल घोषित केलेला आहे. एक धाव संघासाठी वाढलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 3. सुंदर असा शॉट मारलेला आहे 4 रनासाठी. सुरेश ला जवाब असा चौका मारलेला आहे त्यांनी आपल्या संघासाठी. धावसंख्येमध्ये त्यांनी झटपट वाढ केलेली आहे आणि संघाला याची गरज सुद्धा आहे. गोलंदाज आता पुढचा बॉल काय टाकतोय. वाईड बॉल आणि अजून एक धाव संघासाठी जोडलेली आहे. छान असा एक रन काढलेला आहे आपल्या संघासाठी. धाव संख्या झालेली आहे 1 ओव्हर नंतर 10. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे की ग्राउंडवरती मीटिंग्स जास्त वेळ करू नये. लवकरात लवकर आपला निर्णय घ्यावा आणि मॅच पुढे चालू ठेवावी. आणि गोलंदाजी मार्कवर शाहिद. ऋषभ. सुंदर असा बॉल पण अंपायरने वाईड घोषित केलेला आहे. सुंदर असा शॉट मारलेला आणि हा बॉल गेलेला आहे 4 रन. 4 रनासाठी सुंदर असा शॉट मारलेला आहे 4 रनासाठी. धाव संख्या झालेली आहे 15. सुंदरसा शॉट मारलेला आहे पण तिथे फिल्डिंग केलेली आहे आणि 1 रन. एक धाव संख्येने वाढलेला आहे. सुंदरचा शॉट आणि सुरेश बाद झालेला आहे.
संघासाठी हा महत्त्वाचा खेळाडू, पण 4 रनाच्या धावेसाठी सुंदर असा शॉट मारताना तो बाद झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे 16. या ओव्हरचे 3 बॉल बाकी आहेत. आणि मुंबईचा लाडका दीपू हा बॅटिंगसाठी आलेला आहे. अंडरम विश्वातील सचिन तेंडुलकर म्हणून ज्याला नावाजलं गेलेलं आहे. सुंदर असा लेटकट मारून त्यांनी 1 रन घेतलेला आहे. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 17. सुंदर असा शॉट मारलेला आहे आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. 1 धाव मिळालेली आहे. चांगल्या प्रकारे चौका अडवला आहे त्यांनी आपल्या संघासाठी. हातातून बॉल निसटून गेला होता, पण शेवटच्या क्षणाला त्यांनी हात टाकून तो बॉल सीमारेषेच्या वरून बाहेर ढकलला आणि धाव संख्या फक्त 1ने वाढली. आणि हा चांगला असा शॉट मारण्याचा प्रयत्न, पण ऋषभ बाद झालेला आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत अरमान. आपल्या संघासाठी ते काय करतात ते आपल्याला बघायचं आहे आता. समोर एक उत्कृष्ट खेळाडू दीपू. आणि वाईड बॉल दिलेला आहे अंपायरने. ओव्हरची सुरुवात वाईडने केलेली आहे. सुंदर असा 1 रनचा शॉट मारलेला आहे दीपू याने. धावसंख्या 1ने वाढलेली आहे. सुंदर असा शॉट आणि दीपू झेलबाज झालेला आहे. अरमान याचा सुंदर असा बॉल, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि दीपू याला झेलबाद केलेला आहे. संघासाठी अजून एक मोठा धक्का. सुरेश, ऋषभ आणि त्यानंतर दीपू संघातील नामांकित खेळाडू बाद झालेले आहेत. आणि आता फलंदाजी मार्कवर येत आहेत चेतन. वाईड बॉल. अंपायरांनी अतिरिक्त धाव घोषित केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 22. सुंदर असा शॉट आणि चांगली फिल्डिंग. धावशीत करण्याचा प्रयत्न, पण अंपायरने सेफ घोषित केलेला आहे.
पुढील संघाने तयार राहायचं आहे. विलेपार्ले रॉयल ग्रुप आणि शक्ती बॉईज. वाईड बॉल, अंपायरने वाईड घोषित केलेला आहे. एक अजून अतिरिक्त धाव मिळालेली आहे. पुढील संघ विलेपार्ले रॉयल ग्रुप आणि शक्ती बॉईज. कृपया दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. सुंदर असा शॉट आणि 4 रन. चेतन यांच्या बॅटीतून आपल्या संघासाठी 4 रन मिळालेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 29. सुंदर अशी फलंदाजी करत आहे अमित बॉईज. संघासाठी शेवटची ओव्हर घेऊन आलेला आहे शाहिद आणि वैयक्तिक दुसरी ओव्हर टाकत आहे. फलंदाजी मार्कवर सचिन. सुंदर असा शॉट आणि धावचित करण्याचा प्रयत्न, पण अंपायर यांनी सेफ घोषित केलेला आहे. सुंदर अशी धाव घेतलेली आहे. जलद गतीचा गोलंदाज आणि त्याला प्लेट करून एक चोरटी धाव घेणं, संघासाठी धावसंख्या वाढवणं, हेच प्रत्येक खेळाडूचं लक्ष असतं. आणि हा एक वेगळाच असा धाटणीचा शॉट लागलेला आहे आणि परत एकदा एक धाव घेतलेली आहे. सुंदर असा बॉल आणि आणि धावचित आणि अशा प्रकारे कीपरने थ्रो करून धावचित झालेला आहे चेतन. सुंदर असं कीपरने थ्रो करून संघासाठी एक गडी बाद करून घेतला आहे त्याने. चेतन बाद झालेले आहेत. कृपया बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. संघासाठी बॉल खेळण्यासाठी आलेले आहेत अनुप. सचिन स्ट्राईकवर. सुंदर असा शॉट, पण उत्कृष्ट फिल्डिंग झालेली आहे बॉलरकडून. त्यांनी फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला आणि संघासाठी अतिरिक्त रन वाचवले आहेत. फलंदाजी मार्कवर अनुप. धावसंख्या 1 ने वाढवली आहे. धावसंख्या झालेली आहे 33 आणि चांगली धावसंख्या बनवली आहे अमित 11 या संघाने. गोलंदाज फलंदाजाला चेक करताना वॉर्ड क्रमांक 84 चे उपशाखा प्रमुख तुषार शिंदे. आणि या चांगल्याच पद्धतीने रन केला होता आणि ही धाव उत्कृष्ट असा धावचीत झालेला आहे खेळाडू. अमित बॉईज 11 या संघाने 35 धावा केलेल्या आहेत आणि साई कृपा या संघासाठी जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. पस्तीस मारलेले आहेत, 36 मारायचे आहेत दुसऱ्या संघाला. लवकरात लवकर त्यांनी रणनीती आखायची आहे आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे
विलेपार्ले रॉयल ग्रुप आणि शक्ती बॉईज लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. तुम्हाला शेवटचा पुकार दिला जात आहे. शक्ती बॉईज आणि विलेपार्ले रॉयल ग्रुप तुम्ही माईकशी संपर्क साधायचा आहे. टॉस उडवण्यात येणार आहे. शक्ती बॉईज कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. साई कृपा संघाने आपला फलंदाज खेळण्यासाठी पाठवायचे आहेत. लवकरात लवकर अंपायर लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. एका इनिंगसाठी 20 मिनटं ठरवलेली आहेत. आपल्याला त्याच्या आतमध्ये मॅच संपवायची आहे. शक्ती बॉईज शक्ती बॉईजच्या संघाचे जे कर्णधार आहेत त्यांनी कृपया टॉससाठी यायचं आहे. सुंदर असा शॉट आणि उत्कृष्ट फिल्डिंग ऋषभ याची, पण ओव्हर थ्रो मध्ये दुसरा धाव घेण्याची शक्ती बॉईज आणि विलेपार्ले रॉयल यांचा टॉस होत आहे. अरे उत्कृष्ट असा गोलंदाजी केलेली आहे आणि गडी यष्टीचीत झालेला आहे. बॅटिंगसाठी आलेले आहेत धनेश. आताच त्यांनी एका टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे. सुंदर असा बॉल, पण वाईड बॉल टाकलेला आहे आणि एकने धावसंख्या पुढे जात आहे. सुंदर असा शॉट आणि इथे धावची झालेला आहे खेळाडू. आणि बाद झालेला आहे खेळाडू.
सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. अमित बॉयज 11 हा संघ फलंदाजी मार्कवर येत आहे नितेश. सुंदर असा शॉट आणि धावसंख्या 1ने पुढे जात आहे. वाईड बॉल. सुंदर असा फटका मारायचा प्रयत्न पण फलंदाज बाद झालेला आहे. साई कृपा संघाला खूप मोठी धावसंख्या करायची आहे आपला संघ विजयी करण्यासाठी. धावा झालेल्या आहेत 1 ओव्हरमध्ये 4 रन. गोलंदाजी मार्कवर आलेला आहे सुरेश. मुंबईतील एक नामांकित खेळाडू. मुंबई अंडरम विश्वात आपलं आणि विलेपार्ले तसं अंधेरीचं नाव ज्याने प्रसिद्ध केलं आहे. ओम साई संघ पहिली साखळी विजेता ओम साई संघ यांच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. अतिरिक्त धाव. अजून एक वाईड बॉल आणि संघाची धावसंख्येत वाढ होत आहे. सुंदर असा चौकार मारलेला आहे. सुंदर असा चौकार मारलेला आपल्या संघाला एक संजीवनी त्यांनी प्रदान केलेली आहे की आपण ही मॅच जिंकू शकतो, आपण इतिहास घडवू शकतो. धाव फलक त्यांना सतत हलता ठेवायचा आहे. सुंदर अशी गोलंदाजी सुरेश. ओम साई गोलंदाजी मार्कवर अनूप. धावसंख्या झालेली आहे 13. सुंदर असा बॉल, सुंदर असा बॉल टाकलेला आहे. सुंदरचा शॉट आणि तेवढीच सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे चैतन्याने. अगर हा सामना जिंकायचा आहे तर साई कृपा संघाला चौकारांची गरज आहे. सुंदर असा बॉल.
नो बॉल. एक धावसंख्या मिळाली आहे संघाला. सुंदर असा बॉल त्यांनी बॅट्समॅनला बांधून ठेवलेला आहे. नो बॉल. सुंदर शॉट मारलेला आहे आणि धावशीत झालेला आहे खेळाडू. 16 रन झालेले आहेत. सुंदर सुंदर असा बॉल आणि खेळाडू बाद झालेला आहे. त्रिफळाचीत झालेला आहे. अनुपेची एक वेगळीच गोलंदाजी. 6 बॉल यॉर्कर टाकण्याची क्षमता असलेले गोलंदाज अनुप. गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. सुरेश स्वतःची दुसरी आणि संघासाठी दुसरी ओव्हर टाकताना सुंदर असा शॉट मारलेला आहे आणि 4 रन. अजूनही संघासाठी लढत झगडत आहे शाहिद. साई कृपा संघासाठी. सुंदर असा बॉल आणि यश टिचित करण्याचा प्रयत्न पण बॉल हातात थांबलेला नाही आहे आणि जीवदान मिळालंय शाहिदाला. सुंदर असा शॉट आणि चेतन यांनी खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग केलेली आहे पण त्या दुसऱ्या चोरट्या धावेत गडी बाद झालेला आहे. फलंदाजीसाठी आता संदीप येत आहेत. सुंदर असा शॉट मारलेला आहे पण सचिन याच्या हातातून तो बॉल सुटला आणि झेल सोडला त्यांनी संघासाठी. आणि डबल बॅट. फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. संघाचे सर्व हितेश बॅटिंगसाठी आलेले आहेत. सुरेश
सुंदर असा बॉल आणि पोटलीने 1 रनसाठी काढलेला आहे. सुंदर असा बॉल सर्व यांच्याकडून. अमित बॉईज 11 संघ हा विजयी झालेला आहे.